आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ, है। दबा दिया, आगे बोलो। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण हिटर स्पेशल बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी पटापट लाईक करा। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करू शकता, कारण टेलिग्रामवरती आपण विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम नक्की जॉईन करा। टेलिग्रामची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आपण आजचे जितके मटेरियल आणि प्रीसेट वापरलेली आहे त्याची सुद्धा डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट डाउनलोड करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। Once more. अभी मजा आएगा ना भिडो। तर मित्रांनो, मी आलेटमनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे। तर वरच्या अशा प्रकारे आपल्या दोन प्रीसेट दिसणार आहेत। एक एक्सएमएल प्रीसेट आहे आणि दुसरी बिटमार्क प्रीसेट आहे। तर आपल्याला बिटमार्क प्रीसेट पहिल्यांदा ओपन करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपली बिटमार्क प्रीसेट दिसणार आहे। तर आपल्याला इथं फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर फोटो ॲड केल्याच्या नंतर फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून याला फुल करून घ्यायचं आहे। त्यानंतर पहिल्या बिटपाशी यायचं आहे, तिथं फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे दोन भागात फोटो डिवाइड होऊन जाईल। त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला 1 नंबरच्या फोटोला खाली घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे दिसेल। 2 नंबरच्या फोटोला सुद्धा खाली घेऊ शकता। तर यानंतर आपल्याला 1 नंबरच्या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे। त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्ट करायचं आहे। ॲड इफेक्ट केल्याच्यानंतर तर बरेच प्रकारचे इफेक्ट येऊन जातील। तर आपल्याला सॅच्युरेशन अँड व्हायब्रेशन इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। सॅच्युरेशन याची 100 करून घ्यायचे आहे। त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जाऊन त्याची लेंथ 50% ठेवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे ह्या फोटोला इफेक्ट ॲड होईल। त्यानंतर काय करायचं, आपल्याला समोरच्या बिटपाशी 1 नंबरची बिटपाशी यायचं आहे। तुम्हाला एक डाउनलोडमध्ये व्हिडिओ दिलेला असेल, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। तर मी व्हिडिओ ॲड करून घेतो। तर व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचं आहे। इथं लाईटवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे। तर स्क्रीन केल्याच्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहे। त्यानंतर काय करायचं आहे, याला हाईड करायचं आहे। हाईड केल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला, हॉट कलर नावाचा। तर अशा प्रकारे हा इफेक्ट दिसणार आहे। त्यानंतर काय करायचं, आपल्याला या इफेक्ट ॲड करण्यासाठी एक प्लस की ॲड करायची आहे। त्यानंतर समोर थोडं जाऊन इथे एक की द्यायची आहे आणि थोडं कलर खाली करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे जोपर्यंत वेगळा कलर येत नाही तोपर्यंत की देत राहायची। त्यानंतर एक की द्यायची। त्यानंतर इथं पण एक कलर चेंज करून घ्यायचा आहे। त्यानंतर समोर येऊन एक की द्यायचा आहे। इथं याला गोल फिरवायचं आहे। त्याचबरोबर वरी असं घ्यायचं आहे, इथं पण चेंज की देऊन चेंज करायचं आपल्याला अशा प्रकारे। तर इथे एक लास्ट की द्यायची आणि याला चेंज करून घ्यायचे। तर अशा प्रकारे इफेक्ट तयार होईल। त्यानंतर काय करायचं, आपल्याला एक कीच्या सेंटरला यायचं आहे। तर खाली याच्यावरती जाऊन याला वरती करून घ्यायचं आहे। तर सर्व कीच्यामध्ये जाऊन याला वरती ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर इफेक्टला थोडा चांगला प्रकारे ग्लो येईल। तर अशा प्रकारे ॲड झाल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला पहिला 1 नंबरच्या बिटपाशी यायचं आहे। प्लसवरती जाऊन एक रेक्टँगल घ्यायचा आहे। रेक्टँगल घेतल्याच्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। फिल टू कंपोजिशन वरती जाऊन कलर अँड फिल वरती जायचं आहे।
साईडला शॅडोवरती जायचं आहे, त्याच्या खाली सर्कलवरती जाऊन याला सेंटरला ठेवून घ्यायचं अशा प्रकारे आणि व्हाईटला थोडं वाढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे थोडं वाढून घेतल्याच्या नंतर व्हाईटला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करा. तर या व्हिडिओला वरती घ्यायचं आहे, वरती घातल्याच्यानंतर याला हाईड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे दिसणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये शॅडो अडकल्याच्यानंतर अशा प्रकारे दिसणार नाही. तर अशा प्रकारे दिसतो. तर अशा प्रकारे इफेक्ट ॲड झाल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, एक नंबरच्या फोटोपाशी येऊन त्यावरती एक तुम्हाला PNGची लेअर दिसणार आहे, त्याला अनहाईड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला बॅकला XML फाईलवरती यायचं आहे. तर इथे 2 आपल्याला लेअर दिसतील, त्या कॉपी करून घ्यायच्या आहेत. व्हिडिओवरती येऊन याला पेस्ट करून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे थोडा व्हिडिओला चांगल्या प्रकारे ग्लो येणार आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला 0 सेकंदापाशी यायचं आहे. परत एकदा रेक्टँगल ॲड करून घ्यायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलवरती जाऊन याला नो कलर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बॅकला येऊन बॉर्डर अँड शॅडोवरती जायचं आहे. स्टोक इनेबल करायचा आहे. स्टोकचा कलर व्हाईट ठेवून घ्यायचा आहे आणि स्टोकची लेंथ वाढून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर मी एक 12% ठेवून घेतो. याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर तयार होईल. त्यानंतर लास्टला यायचं आहे, इथे एक बीट असेल, त्या बीटपाशी येऊन जितके वाढलेले लेअर आहेत त्यांना कट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अगदी सोप्या प्रकारे व्हिडिओ होता. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करायसाठी वरी एक्सपोर्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर याची 180 पिक्सल ठेवून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर माझ्या याच्यामध्ये ऑलरेडी आहे, त्यामुळे मी आता एक्सपोर्ट करायची गरज नाही. ओके, तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक केलं नसेल व्हिडिओ लाईक करा. भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.